लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची बातमी आणि अपडेट असणार आहे, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ई-KYC प्रणाली सुरू करण्यात आली आहे। याबाबत लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर अपडेट देण्यात आली असून आता तुम्हाला या योजनेच्या पुढील हप्त्यांसाठी ई-KYCची प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घेता येणार आहे। मित्रांनो, आपण पाहिलं होतंच की जुलै महिन्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले नव्हते त्यांना आता जुलैचा लाभ देखील मिळणार नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। परंतु आता ई-KYC प्रणालीमुळे अनेक लाडक्या बहिणी आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहेत। आता ई-KYC कशी करायची, कोणकोणत्या लाडक्या बहिणींनी करायची, तर ही योजना किंवा ही KYC सर्वच लाडक्या बहिणींसाठी करावी लागणार आहे। याबाबत तुमच्या मोबाईलवरून किंवा कम्प्युटरवरून तुम्ही ई-KYC कशी करायची ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास अशाच महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याकडून ही कोणतीही अपडेट मिस होणार नाही। चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, यासाठी बघा तुम्हाला लाडकी बहीणच्या अधिकृत वेबसाईटवरती यायचं आहे। मी मोबाईलवरून तुम्हाला दाखवतोय संपूर्ण प्रक्रिया, जेणेकरून तुमच्या लक्षात येणार आहे, कारण बऱ्यापैकी आपले सर्व सबस्क्रायबर्स किंवा लाडक्या बहिणी या मोबाईलवरूनच ई-KYC करू शकणार आहेत। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी बघा एक नंबरची वेबसाईट आहे ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे। आल्यानंतर बघा वेबसाईटवर सर्वात मोठ्या पर्याय आणि ठळकमध्ये लिहिलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात। आता येथे क्लिक करू शकतात। क्लिक केल्यानंतर आपण काय होते बघा, पुढे 404 नॉट फाउंड हा एरर येत आहे, म्हणजेच की हे अपडेट करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे। ही वेबसाईटवर अपडेट होत आहे आणि लवकरच आता लाडक्या बहिणींना ई-KYC करता येणार आहे। आता ही ई-KYC नक्की कोणाला करावी लागणार आहे, तर लक्षात घ्या, यामध्ये जून महिन्याअंतर्गत जवळपास 26 लाखाहून अधिक महिलांना योजनेचे पैसे आले नव्हते आणि त्यामुळे त्यांना ही ई-KYC प्रणाली आणली आहे का, किंवा लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्वच महिलांना ही ई-KYC करावी लागणार का, याबाबत देखील अजून महिला व बालविकास विभाग असेल किंवा संबंधित मंत्री आदिती तटकरे असतील किंवा आपले उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळातील कोणत्याही सहकाऱ्यांकडून अथवा अधिकाऱ्यांकडून देखील याबाबत कोणत्याही प्रकारची अपडेट देण्यात आली नाही। परंतु 2-3 महिन्यांपूर्वी आपल्याला माहिती आहेच की आदिती तटकरे यांनी विधिमंडळामध्ये बोलताना देखील सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही ई-KYC प्रणाली देखील सुरू करणार आहोत। आता हे जर ई-KYC प्रणाली PM किसान आणि नमो शेतकरी योजनेगत वापरली तर मग यामध्ये काय होतं की जी लाडकी बहीण लाभार्थी आहे ती जिवंत आहे का हे पाहण्यासाठी देखील ही ई-KYC वापरली जाते। त्यामुळे आता या ई-KYC प्रणालीचा उपयोग कशासाठी केला जातो याबद्दल लवकरच आता राज्य सरकारच्या वतीने अथवा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने अपडेट आपल्यासमोर येणार आहे आणि ती अपडेट आल्यानंतर ह्या ई-KYC प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। त्यामुळेच तुम्ही या अपडेट्स मिस न करण्यासाठी किंवा या अपडेट तुमच्याकडून चुकू नयेत किंवा तुम्हाला चुकीची माहिती मिळू नये म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राइब लगेच करून घ्या, जेणेकरून याबाबत कोणतीही अपडेट यापुढे आल्यास तुम्हाला सर्वात आधी माहिती मिळणार आहे। तसेच लाडकी बहीण योजनेबाबत तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून कमेंट करू शकता किंवा इंस्टाग्रामवर देखील विराज घोळवे ऑफिशियल म्हणून सर्च करून त्या ठिकाणी देखील विचारू शकता। तोपर्यंत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोतच, त्यामुळेच व्हिडिओला भरभरून प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।